कुणाशीच नाही चढाओढ माझी, कुणाशीच नाही चढाओढ माझी, उभी एकटी मीच स्पर्धेत माझ्या, उभी एकटी मीच स्पर्धेत माझ्या. दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. जिथे तू सोडले होतेस एकाकी, तिथे मी शोधते कायम तुझा पत्ता. तर मित्रांनो, आज आपण मराठी कवयित्री, मराठी गझलकारा प्रीती जामगडे यांची उत्तम मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. प्रीति का ताल्लुक महाराष्ट्र के नागपुर शहर से है. यहीं उनकी मौजूदा रिहाइश भी है. प्रीति प्रोफेशन से एक टीचर हैं और असिस्टेंट टीचर की हैसियत से काम कर रही हैं. कुछ समय से लगातार अच्छे मराठी शेर कह रही हैं प्रीति. मेरी नज़र में प्रीति की मराठी शायरी की खासियत है उनकी शायरी में मौजूद संजीदगी. यही उनकी शायरी की ताकद भी है. तर मित्रांनो, आपण नजर टाकूया प्रीती यांच्या काही निवडक शेरांवर. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला मी प्रीतीचा हा शेर तुमच्यासमोर सादर करतो. तो बघा, हे 2 शेर आहेत एका गझलचे. हो तुला वाटूच शकते जास्त आहे, हो तुला वाटूच शकते जास्त आहे, मागणी माझी तरी पण रास्त आहे, मागणी माझी तरी पण रास्त आहे. आणि हा शेर बघा. काजव्याना वाढते अंधार झाला, काजव्याना वाटते अंधार झाला, अंत सूर्याचा कुठे सूर्यास्त आहे, अंत सूर्याचा कुठे सूर्यास्त आहे. आणि हा एक उत्तम शेर बघा प्रीतीचा. होताच स्पर्श आला अंगावरी शहारा, होताच स्पर्श आला अंगावरी शहारा, त्यालाच भेटुनी हा आला असेल वारा, त्यालाच भेटुनी हा आला असेल वारा. एक रिवायती अंदाज गझलच्या शायरीच्या, उर्दू शायरीच्या रिवायती अंदाज तुम्हाला अधूनमधून प्रीतीच्या शायरीमध्ये दिसून येतो. आता प्रीतीच्या एका गझलचे हे 3 शेर बघा. मला सांगायचे नव्हते तुला ऐकायचे नव्हते, मला सांगायचे नव्हते तुला ऐकायचे नव्हते, चुकांचे एकमेकांच्या धडे गिरवायचे नव्हते, चुकांचे एकमेकांच्या धडे गिरवायचे नव्हते. आणि हा शेर बघा. जगाला वाटली होती जणू पाषाण हृदयी, पण जगाला वाटली होती जणू पाषाण हृदयी, पण कोणाच्याही पुढे अश्रू तिला गाळायचे नव्हते, कोणाच्याही पुढे अश्रू तिला गाळायचे नव्हते. एक खुद्दारी या शेरमध्ये तुम्हाला दिसून येते. आणि हा पुढचा शेर बघा. सदा तू घेतले होते हवे ते अर्थ शब्दांचे. किती सुंदर मिसळ आहे. सदा तू घेतले होते हवे ते अर्थ शब्दांचे, जसे होते तसे तुझला कधी समजायचे नव्हते, जसे होते तसे तुझला कधी समजायचे नव्हते. आणि आता हा एक उत्तम शेर बघा. तू मला क्षितिजा परी आहेस आयुष्या, तू मला क्षितिजा परी आहेस आयुष्या, चालते मी जेवढेही वाढते अंतर, चालते मी जेवढेही वाढते अंतर. आणि आता प्रीतीच्या एका छोट्या बहरच्या
गझलचे हे 2-3 शेर बघा. एवढे आजही खरे आहे, एवढे आजही खरे आहे, दूर आहोत हे बरे आहे, दूर आहोत हे बरे आहे. सुख स्वप्नातले भले होते, सुख स्वप्नातले भले होते, सत्य भलतेच बोचरे आहे, सत्य भलतेच बोचरे आहे. आणि आता हा एक शेर बघा, ऑप्टिमिस्टिक विचार तुम्हाला या शेअरमध्ये दिसून येईल. हसण्याची मला सवय झाली, हसण्याची मला सवय झाली, आज ही दुःख हासरे आहे, आज ही दुःख हासरे आहे. आणि परत एका अतिशय छोट्या बहरची गझलचे 3-4 शेर तुमच्या समोर सादर करतो ते बघा. अवगुणांना ठार कर, स्वप्न तू साकार कर. एक ऑप्टिमिझम या शेअरमध्ये दिसून येतो. अवगुणांना ठार कर, स्वप्न तू साकार कर, तू स्वतःला भाव दे, तू तुझा सत्कार कर. आणि हा शेर बघा. एकट्याचा मार्ग हा एकट्याने पार कर. आणि हा शेर बघा. साहणे आहे गुन्हा, व्यक्त हो प्रतिकार कर, साहणे आहे गुन्हा, व्यक्त हो प्रतिकार कर. आणि हा एक उत्तम शेर बघा. शस्त्र आहे लेखणी, शस्त्र आहे लेखणी, लेखणीने वार कर, शस्त्र आहे लेखणी, लेखणीने वार कर. आणि आता प्रीतीच्या हा एक उत्तम शेर बघा. मनाला वाटते कित्येकदा वागून गेल्यावर, मनाला वाटते कित्येकदा वागून गेल्यावर, असे वागायचे होते तसे वागायचे होते, असे वागायचे होते तसे वागायचे होते. ही परिस्थिती आपण आपल्या जीवनात प्रत्येक माणूस नेहमीच फेस करत असतो, ज्याची अभिव्यक्ती प्रीतीने या शहरामध्ये केलेली आहे. आणि आता हा पुढचा शेर मित्रांनो, मला साहिरच्या काही ओळी आठवतात, साहिर लुधियानवीच्या, की धर्म का कोई मोल नहीं है, धर्म मनुष्य का तोल नहीं है, कर्म से है सबकी पहचान, सबको सन्मती दे भगवान. तर काहीसा असाच प्रकारचा एक नोबल थॉट, एक नोबल आशय प्रीतीच्या या शेअरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तो बघा. कधीच नाही त्यांनी माझे कर्म पाहिले, कधीच नाही त्यांनी माझे कर्म पाहिले, सदाच त्यांनी माझे जाती धर्म पाहिले, सदाच त्यांनी माझे जाती धर्म पाहिले. ही एक सामाजिक विषमतेवर प्रहार केलेला दिसतो या शेअरमध्ये. आणि हा एक वेगळा शेअर बघा प्रीती यांचा. मौन मुक्याने दोघांनाही सांगत होते, मौन मुक्याने दोघांनाही सांगत होते, दोघांमधले अंतर लांबत लांबत होते, दोघांमधले अंतर लांबत लांबत होते. आणि आता या पुढच्या शेअरमध्ये एक वस्तुस्थिती व्यक्त केलेली आहे प्रीतीने. अनेक गावांमध्ये अनेकांची, ग्रामीण भागामध्ये अनेकांची वस्तुस्थिती मांडलेली आहे शेअरमध्ये. तो उत्तम शेअर बघा. शेत केव्हाचेच गिळले कुंपणाने, शेत केव्हाचेच गिळले कुंपणाने, फक्त आहे 7-12 कागदावर, फक्त आहे 7-12 कागदावर. आणि आता एका गझलचे प्रीतीचे हे 2 शेअर बघा. मला शोध माझा कधी लागला ना, मला शोध माझा कधी लागला ना, कधी मी अडकले गर्तेत माझ्या, कधी मी अडकले गर्तेत माझ्या. आणि हा शेर बघा. विचारून बघते जरा आरशाला, परत एक सुंदर रवानीवाला मिसरा आहे. विचारून बघते जरा आरशाला, किती चेहरे आत लपलेत माझ्या, किती चेहरे आत लपलेत माझ्या. आणि मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी प्रीती यांचा हा एक उत्तम शेर मी तुमच्या समोर पेश करतो. तो बघा. कुणाशीच नाही चढाओढ माझी, कुणाशीच नाही चढाओढ माझी, उभी एकटी मीच स्पर्धेत माझ्या,
उभी एकटी मीच स्पर्धेत माझ्या. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी कवयित्री, मराठी गज़लकारा प्रीति जामगड़े, इनके चुनिंदा मराठी अशार जो मैंने आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं फिर आपके सामने हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.